परंतु या देशामध्ये भारतीय संविधान असताना भारतीय संविधानामध्ये 13वा आर्टिकल लिहिलेलं आहे की या अगोदरचे कुठलेही कायदे, या अगोदरचे सगळे कायदे 13व्या आर्टिकलने समाप्त केले. मग मनुस्मृती हा कायदा लिहिणारा म्हणून या देशामध्ये कसं काय जिवंत आहे पुतळ्याच्या रूपामध्ये, आणि त्याला प्रोटेक्शन देणारी कुठली व्यवस्था आहे ते आपल्याला कळलं पाहिजे. कारण मनुस्मृती जे ब्राह्मणिकल सोशल ऑर्डर, ते ब्राह्मणिकल सोशल ऑर्डरचं कानून आहे, कायदा आहे, आणि त्या ब्राह्मणिकल पिनल कोड त्याच्यामध्ये आहे. आणि त्या ब्राह्मणिकल पिनल कोडला या देशामध्ये सर्वात जास्त जर पहिलं आव्हान आणि चॅलेंज जर कोण केलं असेल तर या देशामध्ये इंग्रजांनी त्याला चॅलेंज केलं. या देशामध्ये खूप सारे आक्रमण झाले. तुम्हाला माहित असेल आर्यापासून जी काही आक्रमण झाली मुघलापर्यंत आले, परंतु या देशामधील मनुस्मृतीला कुणालाही हात लावण्याची हिंमत होत नव्हती. कुठलाही आक्रमणकारी त्याला हात लावण्याची हिंमत करत नव्हता. एवढी ते खतरनाक होती. मनुस्मृती काही नुसता धर्मग्रंथ नाही, तर मनुस्मृती याचं कॉन्स्टिट्यूशन त्यावेळेचं संविधान, आणि त्या संविधानानुसार सर्वांना ते करावं लागत होतं. एका ठिकाणी मी शिवजयंतीला बोलत होतो सर, ठाणे जिल्ह्यामध्ये. तिथे एका जणांनी म्हटलं की छत्रपती शिवाजी महाराजाला काय कळलं नव्हतं का की छत्रपती शिवाजी महाराजांकडून मग ते ब्राह्मणाच्या हातून का बरं राज्याभिषेक करून दिला. एका वक्त्याने म्हटलं होतं. मी तेव्हा त्यांना म्हटलं की शिवाजी महाराजांनी ते राज्याभिषेक करून घेतला ब्राह्मणाच्या हातून, कारण शिवाजी महाराजाला मनुस्मृती माहीत होती. कारण त्याच मनुस्मृतीमध्ये लिहिलेलं आहे जोपर्यंत तुमचं राज्याभिषेक ब्राह्मणाच्या हातून होत नाही तोपर्यंत तुम्हाला, ज्याने राज्याभिषेक करून घेतला ब्राह्मणाच्या हातून, त्याला प्रजेसहित ब्राह्मणालाही दंड देण्याचा अधिकार आहे. हे छत्रपती शिवरायाला माहिती होतं, म्हणून त्यांनी ते प्रयत्न केले. म्हणून ते सोनं सुद्धा जवळ दिलं. कितीतरी वर्ष ते सोनं लुटत राहिले. का? कारण आपण अधिकार आपल्याला मिळवायचा कसा, संविधानिक अधिकार. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांना त्या काही माध्यमाचा संविधानिक अधिकार कसा मिळवायचा, आणि त्याची प्रेरणा ज्योतिराव फुलेंनी घेतली. ज्योतिराव फुले तरुण होते. तरुण वयात काय झालं, त्यांना काही असे व्यवस्थित जाणीव नव्हते, चटकेत बसले नव्हते. ते कारण तुम्हाला माहीत आहे, माळी समाजाचा माणूस आहे, त्यांना काही पुस्तक वाचलं नाही, काही नाही. एक दिवस ते पुण्याला सखाराम परांजपेच्या मित्राच्या लग्नामध्ये गेले आणि त्या ब्राह्मणाच्या वरातीतून त्याला बाहेर हाकललं. तरुण असलेला युवक ज्योतिराव फुले जेव्हा त्याला कलर करून बाहेर काढलं तेव्हा तो खूप असं अस्तव्यस्त झाला आणि त्याला असं वाटलं की मी माणूस आहे आणि असं माझ्यासोबत का होते. तेव्हा ते घरी गेले आणि त्यांच्या वडिलाला गोविंदराव फुलेला म्हणाले की बाबा, मी सखाराम परांजपेच्या लग्नामध्ये गवळ म्हटले तर मला त्या ब्राह्मणांनी कॉलर धरून बाहेर हाकललं. तेव्हा गोविंदराव फुले शांत ऐकत होते, कारण गोविंदराव फुलेला माहीत होती व्यवस्था. कारण मनुस्मृती, त्यावेळेस भारतीय संविधान नव्हतं, मनुस्मृती होती. परंतु कंपल्सरी एज्युकेशन इंग्रजांना आणलं म्हणून बाबासाहेब शिकू शकले. हे कंपल्सरी एज्युकेशन नव्हतं, मनुस्मृती होती, परंतु इंग्रज होते, इंग्रजाचं आधिपत्य होतं, म्हणून आपल्याला शिक्षणाची व्यवस्था मिळाली. हे सुद्धा आपण समजून घेतलं पाहिजे. सहज घडत नाही कुठल्याही गोष्टी, कारण त्यासाठी व्यवस्था लागते. तुमच्यामध्ये किती बुद्धिमत्ता आहे याला काही किंमत नाही. जोपर्यंत तुम्हाला कॉन्स्टिट्यूशन राईट मिळत नाही तोपर्यंत तुम्ही समोर जाऊ शकता. आपण किती बुद्धिमान आहोत याला काहीच किंमत नाही. तुम्हाला अपॉर्च्युनिटी दिली पाहिजे. ती अपॉर्च्युनिटी, ती संधी इंग्रजांनी मिळवून दिली म्हणून बाबासाहेब घडले. सहज नाही घडत. त्या काळी काबार घडले नाही, आपले काबार पंजोबा आजोबा घडले नाही, कारण काहीच व्यवस्था नव्हती, इंग्रज आले नव्हते. हे आपण समजून घेण्याची प्रक्रिया आहे, हे आपल्याला समजून घ्यावं लागेल. हे समजून घेत असताना जी आंदोलन आहे ती ज्योतिराव फुलेंनी आत्मसात कशी केली, ती विचारधारा आत्मसात कशी केली. मग गोविंदराव फुले त्यांना शांततेने काय म्हणले, अरे बाळ ज्योती, बरं झालं तुला हाकललं म्हणे. अरे म्हणे शनिवार वाड्यात तर ते जेव्हा लाल महाल होता म्हणे जिजाऊचा, त्या लाल महालाच्या पायथ्याशी म्हणे जेव्हा शनिवार वाडा जेव्हा बांधला म्हणे, त्या शनिवार वाड्याच्या पायथ्याशी म्हणे कितीतरी महारामांना शेंदूर फासून काढले ओबीसी माळी समाजाचे. आणि त्याला काय म्हणतात गोविंदराव फुले, अरे बाळा त्याला बाळा तुला मारलं नाही, कापलं नाही. या अगोदर म्हणे आपला राजा होता एक छत्रपती शिवाजी महाराज, त्याची हालत भयंकर केली होती. पण मला माहित नाही त्याला कुठं काढलं, तर मग शोध घेऊ बा. खूप बिकट व्यवस्था होती, बिकट परिस्थिती होती. त्या माणसाला धंदण्याला डोक्यामध्ये त्यांना शोध घेतला आणि तो रायगडावर गेला. त्याला कळलं, एक मित्र सोबत घेतला आणि त्या रायगडावरचे पूर्ण काटेकोटे साफ केले. आणि जेव्हा साफ केले तेव्हा गावातला ग्रामदोषी तिथे आला आणि ते फुलं जे ठेवले होते ज्योतिराव फुले काट्याकोट्या साफ केले. 8 दिवस लागले. आणि जेव्हा फुलं आले त्या दगडावर, त्या मधावर शिवाजी महाराजांच्या फडक्यावर, तेव्हा ब्राह्मण आला आणि त्या फुले लाथे ढकलत म्हणाला, काय तू या कुंभटाची पूजा करतोस, काय तुझा हा राजा आहे, काय तू याची पूजा करतोस. जेव्हा आचार्याचा धक्का बसला,
कारण माझ्यासोबत पण घडलं आणि हे तर माणूस मृत आहे, शिवाजी महाराज तर गेले आहे, तरी याचा एवढा राग करते असं का बरं? म्हणून ज्योतिराव फुलेंनी काय केलं, सर्व धर्मग्रंथाचं अध्ययन करायला सुरुवात केली. आणि विचार करा मित्र हो, धर्मबंधूंनो, अभ्यास करण्याची सुद्धा संधी कधी आली? इंग्रज होते म्हणून. बघा हे याच्यावर नाव लोक नाही, इंग्रज होते म्हणून ज्योतिराव फुलेंना संधी. त्यांनी सर्व ग्रंथाचं अध्ययन केलं, त्याचबरोबर त्यांनी धर्मग्रंथाचं सुद्धा अध्ययन केलं. कारण त्या अगोदर कुणालाही धर्मग्रंथ करण्याचा वाचण्याचा अधिकार नव्हता, परंतु तो अधिकार ज्योतिराव फुलेंना मिळाला. त्यांनी ते वाचन केलं आणि वाचल्यानंतर त्यांना कळलं की विश्वाचा रचिता ब्रह्म आहे. या ब्रह्मांडामध्ये जे विश्वरचित ब्रह्म आहे आणि या पूर्ण सृष्टीचा पालन करता विष्णू आहे आणि विनाश करता महेश आहे. तर ज्योतिराव फुलेंना आश्चर्य वाटलं की असं का बरं, खरंच आहे का मग विश्वाचा रचिता ब्रह्म? मग त्यांनी काय केलं, 27 देशांसोबत पत्रव्यवहार केलं आणि 27 देशात पत्रव्यवहार केल्यानंतर ज्योतिराव फुलेंना सांगितलं, त्या 27 देशांनी, ज्योतिराव फुले इंग्लिशमध्ये लिहितात, ज्योतिराव फुले 7वा शिकणारा माणूस, ज्योतिराव फुले 7वा शिकणारा माणूस, त्यांनी तिथं विचारलं की तुमच्या देशामध्ये काही ब्रह्म विष्णू महेश आहे का? तर तेव्हा त्यांनी सांगितलं की नाही, आमच्या कुण्याही देशामध्ये ब्रह्म विष्णू महेश नावाची भानगड नाही, तर इथं जीसस क्राइस्ट आहे, येशू ख्रिस्त आहे, असं त्यांना सांगितलं. त्यांना असं वाटलं मग भारतामध्ये काय आहे? मग जेव्हा त्यांनी अध्ययन केलं तेव्हा त्यांनी सांगितलं की आर्यभट्ट आले, सुवर्ण लुटले, क्षत्रिय दास केले, बापमाता बामन का झाली, बळीरसा तरी स्पष्टज्योती माहिती आहे का? त्यांनी आंदोलनाला सुरुवात केली. ते आंदोलन जगामधलं 5वं आंदोलन आहे. जगामध्ये मोठे 5 मोठे आंदोलन झाले, त्याच्यामध्ये 5व्या नंबरचं आंदोलन ज्योतिराव फुलेंनी चालवलं. परंतु याचा इतिहास आपल्याला कोणी सांगितलं नाही. बाबासाहेबांनी सहज त्यांना गुरु मानलं नाही. जगातील सर्वात विद्वान व्यक्तीने, जगामधील सर्वात जास्त शिकलेल्या माणसाने एकदम कमी शिकलेल्या माणसाला गुरु मानलं. जगामध्ये कुठेच उदाहरण नाही. जगामध्ये सगळ्यात जास्त डिग्री असणाऱ्या माणसाने, ज्याच्याकडे डिग्री नाही त्याला गुरु मानलं. बुद्धाकडे गुरु नाही, डिग्री नाही, बुद्धाला गुरु मानलं. कबीराकडे डिग्री नाही, कबीराला गुरु मानलं. फुलेकडे डिग्री नाही, फुलेला गुरु मानलं. आणि आपण म्हणतो नाही, शिकले सवरलेले लोकच क्रांती करू शकतात. शिकले सवरलेले लोकच क्रांती करू शकतात हे मान्य आहे. आणि म्हणून त्यांनी बाबासाहेबांनी जे शिकले सवरल्या लोकांमध्ये जी चळवळ राबवली ते खऱ्या अर्थानं क्रांतीच्या दिशेने होती. आज आपण स्त्रीमुक्तीच्या गोष्टी करतो. बाबासाहेबांनी 21 जुलै म्हणजे 20 जुलैला बाबासाहेबांनी 19-20-21 जुलैला नागपूरला शेड्यूल कास्ट फेडरेशनचं राष्ट्रीय अधिवेशन घेतलं. ज्या अधिवेशनमध्ये स्त्रीमुक्तीसाठी खूप मोठा विषय लावला होता. एक दिवस स्त्रियांचा परिषद त्यांनी घेतली. आज आपण जे परिषद घेतो ना, बाबासाहेबांनी तेव्हा घेतली. त्या परिषदेमध्ये त्यांनी सांगितलं की तुम्हाला महत्त्वपूर्ण भूमिका निभावायची. या देशामध्ये पुरुषाबरोबर तुम्हाला खांद्याला खांदा लावायचा आहे. आणि त्याच अधिवेशनमध्ये आपल्याला एक महान बाबासाहेबांनी संदेश दिला होता. तो संदेश आपण इथे सांगतो, कारण बाबासाहेबांनी तो संदेश बऱ्याच ठिकाणी दिला. हैदराबाद दिला, त्यानंतर अधिवेशनच्या कुणी भाषणामध्ये दिला. त्या अधिवेशनमध्ये 25,000 स्त्रिया उपस्थित होत्या. आपण असं म्हणतो की आपल्याला आंदोलन चालवण्याला, कार्यक्रम घ्यायला स्त्रिया उपलब्ध होत नाही, स्त्रिया येत नाही. पण बाबासाहेबांच्या आंदोलनाला 25,000 महिला उपस्थित, 50,000 पुरुष उपस्थित. भारतामधलं सर्वात मोठं विशाल आंदोलन. ज्या आंदोलनाच्या प्रभावामुळे इंग्रजांनी त्यांना मंत्रिपद दिलं. 4 मंत्रिपद बाबासाहेबांना मिळाले. एक लेबर विभाग, एक इलेक्ट्रिक बिजली विभाग, एक इरिगेशन विभाग, एक CPWD विभाग, असे 4 महत्त्वपूर्ण विभाग होते. केवळ आंदोलनामुळे. आंदोलनाचा प्रभाव काय असतो. त्याचबरोबर या देशातल्या शत्रूवर सुद्धा त्याचा प्रभाव पडला. या देशामध्ये तेव्हाचा शत्रू कोण होता? बाबासाहेबांचा तेव्हाचा शत्रू होता काँग्रेस. काँग्रेस हा शत्रू होता त्यावेळेचा. त्यांनी काय केलं? गांधीला समोर केलं. बाबासाहेबांच्या आंदोलनाला, बाबासाहेबांच्या कार्याला विरोध करण्यासाठी त्या गांधीला समोर केलं. आणि त्या अधिवेशनच्या 20 दिवसानंतरच या देशामध्ये आखणी झाली. 20 दिवसानंतर आखणी झाली. बघा, 9 ऑगस्ट 1942ला मुंबईच्या तारीख सांगतो. 9 ऑगस्ट 1942ला मुंबईच्या गवालिया टँकवरून गांधीनं भाषण दिलं. 20 दिवसात. 21 जुलै 1942ला नागपूरला बाबासाहेबांनी शेड्यूल कास्ट फेडरेशनचं राष्ट्रीय अधिवेशन घेतलं. आणि तिथून 20 दिवसानंतर या देशामध्ये आखणी करते आणि महाराष्ट्रामध्ये आखणी करते. कारण बाबासाहेबांचा परिषद, बाबासाहेबांचे ते शेड्यूल कास्ट कार्यक्रम ते नागपूरला होता, महाराष्ट्रामध्ये होता. आणि म्हणून या काँग्रेसी ब्राह्मणांनी गांधीला समोर केलं. ज्या गांधीने जीवनभर अहिंसा 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 अहिंसेचा नारा लावला, त्या गांधीने मुंबईच्या गवालिया टँकवरून एक नारा दिला, डू ऑर डाय.
करो या मरो. बघा आता तुम्ही मला सांगा, करो या मरो म्हणजे अहिंसा आहे का? लोक म्हणतात की अहिंसाचा पुजारी मी तुम्हाला ते डायरेक्ट म्हणते ना, डू ऑर डाय, करो या मरो. तुम्हाला माहित असेल त्याच्यामध्ये कितीतरी लोक मारले गेले इंग्रजांनी मारले. म्हणजे याचा अर्थ त्यांनी त्यासाठी आंदोलन केलं नाही, इंग्रज चले जाओ असं त्यांनी डू ऑर डाय, चले जाओ. 1942 चले जाओ का बरं? कारण त्यांना असं वाटलं की जर या देशामध्ये इंग्रज जर दीर्घकाळ आले तर बाबासाहेबांचे जे मिशनरी आंदोलन आहे, सेपरेट राईट्स अँड सेपरेट इलेक्टोरेटचं ते मिशनरी आंदोलन हे बाबासाहेब यशस्वी होतील. कारण बाबासाहेबांनी त्या आंदोलनाच्या बरोबर संविधानाच्या पहिलेच आपल्याला 1.5% रिझर्वेशन मिळवून घेतलं. किती? 1.5% रिझर्वेशन शेड्यूलच्या लोकांसाठी मिळवून घेतलं. संविधान तर नंतर आलं, संविधानाच्या अगोदर इंग्रजांकडून मिळवून घेतलं. जे प्रोव्हिन्शियल गव्हर्नमेंटच्या निवडणुका होत होत्या त्याच्यामध्ये 1.5% रिझर्वेशन इंग्रजांकडून मिळवून घेतलं. हे बाबासाहेबांना जेव्हा जाणीव झाली की आपण जर हे आंदोलन जर पेटवलं नाही तर आपल्याला या देशातील जे शासक वर्ग आहे ते मुक्त करू शकणार नाही, आपल्याला आझाद करू शकणार नाही. म्हणून आपलं आझादीचं आंदोलन आपण अलग करू. म्हणून बाबासाहेब त्या चळवळीमध्ये गेले नाही, बाबासाहेब त्या आंदोलनामध्ये गेले नाही. बाबासाहेबांनी, तुम्हाला एक ग्रंथ माहीत असेल, बाबासाहेबांनी जे या देशाच्या स्वातंत्र्याच्या आंदोलनाला समर्थन करत होते त्यांना बाबासाहेबांनी प्रश्न विचारला होता की तुम्ही या देशाच्या स्वातंत्र्याच्या आंदोलनाला समर्थन करता? जे या देशातील स्वातंत्र्याचं आंदोलन चालवत आहे त्याला तुम्ही विचारा, तुम्ही या देशाच्या स्वातंत्र्याचं आंदोलन चालवत आहे की या देशातील लोकांच्या स्वातंत्र्याचं आंदोलन चालवित आहे? 2 आंदोलन होते. बाबासाहेब आपल्या स्वातंत्र्याचं आंदोलन चालवत होते. बाबासाहेबांचं स्वातंत्र्य आंदोलन आपल्याला कळलं पाहिजे. आणि त्या अधिवेशनमध्ये बाबासाहेबांनी कन्क्लुडिंग भाषणामध्ये सांगितलं की my final word advice to you is educate, organize and educate our faith and never lose hope, and especially tell to you our battle is not for wealth and not for power, it is the battle for elevation of human personality which has been suppressed and mutilated by Brahmin social system. बाबासाहेब काय म्हणतात की माझी लढाई सत्ता आणि संपत्तीसाठी नसून